कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम तेजो दत्तात्रय महामन तस्य शरणमात्रेण सर्व पाप प्रमुच्यते सर्व पाप प्रमुच्यते। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। काल आपण शुभाशुभ कर्माचं फळ ऐकलं. शुभ कर्म कुठले अशुभ कर्म कुठले. आजच्या विवेचनामध्ये भगवान महादेव पार्वतीला स्वर्ग आणि नरक कुठल्या कर्माने स्वर्ग आणि नरक कुठल्या कर्माने मनुष्याला प्राप्त होतात या संदर्भात भगवान महादेव पार्वतीला विवेचन करतायत. साधक प्रश्नकर्ता जेव्हा मुमुक्षू साधक असतो आणि तो जेव्हा स्वतःच्या उद्धाराकरता प्रश्न विचारतो की कुठल्या कर्माने मला स्वर्ग प्राप्ती होईल, कुठल्या कर्माने मला नरक प्राप्ती होईल, हा भाग जो आहे हा त्या साधकाचा भाग. कैमद परमात्मा भेटेल, मला केव्हा भगवंताची प्राप्ती होईल असं जेव्हा त्या साधकाची मुमुक्षू साधकाची जिज्ञासा वाढते तेव्हा असे त्या संदर्भात प्रश्न निर्माण होत जातात. आपण अनेक वेळा भगवंताजवळ जातो, संसाराचं अनेक मागणं मागतो, पण मला परमात्मा तुझं दर्शन प्राप्त होईल का अशी लालसा आपण कधीही करताना दिसत नाही. किंवा सद्गुरूंजवळ गेल्यावर मी जे वागतो याच्यात काय चुकीचं आहे काय बरोबर आहे या संदर्भात आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला आपल्या स्वभावामध्ये बदल न करता आपल्याला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असतं. तसं पुण्य प्राप्त होत नाही. आपल्याला आपल्यामध्ये बदल करावा लागतो. जसं परीक्षार्थी विद्यार्थ्याला अभ्यास करूनच चांगले मार्क मिळतात. मी आज सकाळी महाराजांसमोर कोणीतरी प्रश्न विचारला तर मी असं सांगितलं की कीर्तनामध्ये समोर बसलेल्या व्यक्तीला अभंग किती कळला याच्यापेक्षा तो सोडवला कसा हा जो आम्हाला आत्मानंद असतो तोच आम्ही त्याच्यासाठी काम करत असतो. कीर्तनातला अभंग किती सुटला, कशा प्रकारे सुटला, हा त्या कीर्तनकाराला एक आनंद असतो की
बरोबर प्रमाणे निघाले, छान भगवंताने करवून घेतलं. हा जो आनंद प्राप्त होतो, तुम्हाला किती कळलं काय कळलं याच्याबाबत आम्ही जास्त विचार करत नाही. आम्ही समोरच्याची बुद्धिमत्ता पाहून बोलत असतो. एकदा किसन महाराज साखरेंना त्यांचं भाषा कीर्तन अतिशय भरपूर व्यापक शब्दात असायचं, अतिशय कठीण शब्द वापरायचे ते बोलताना. त्यांना म्हटलं महाराज हे समोरच्या लोकांना कळत नाही ना. अरे मग ब्रह्मज्ञान इतकं सोपं आहे का म्हणे, समोरच्याला कळायला पाहिजे. आणि समोरच्याला कळत नाही त्याने त्याची पात्रता वाढवावी. मी त्याच्याकरता माझी पात्रता कमी का करू? मी माझ्या ह्याच्यातच बोलणार. समोरच्याला कळत नाही, समोरच्याने त्याची पात्रता वाढवावी. आणि जो पात्रता वाढवेल तोच मुमुक्षू आहे. बाकीचे सगळे प्रसाद खायला येतं असं समजावं. स्वर्ग आणि नरकाची प्राप्ती कुठल्या कर्माने होईल असं पार्वतीने महादेवांना प्रश्न विचारला. बघा, साधक जेव्हा सत्वशील होतो, सभ्यता, सरलता, सत्यता या तीनही गुणांचा वर्धन आपल्या स्वभावामध्ये, बुद्धीमध्ये वाढत जातं, तेव्हा साधक असे प्रश्न विचारतो की स्वर्ग प्राप्ती कशाने होईल, नरक प्राप्ती कशाने होईल. भगवान पार्वती विचारतायत, हे भगवंता, कुठल्या प्रकाराने शील, आचरण, कर्म आणि दान याच्याद्वारे मनुष्य स्वर्गामध्ये जातो. काय शील, स्वर्गामध्ये जायला काय कारण, काय काय लागतं ते पहिल्या प्रश्नातच आईसाहेबांनी विचारलंय. शील मनुष्याला लागतं, आचरण लागतं, कर्म लागतं आणि दान लागतं. महादेव म्हणतात, हे देवी, जो मनुष्य ब्राह्मणांचा सन्मान करून ब्राह्मणांना दान देतो, दीन, दुःखी, दरिद्री मनुष्यांना भक्ष्यभोज्य देतो. म्हणजे बघा, गरिबालाही द्यायला सांगितलंय. महाराज नेहमी दानाच्या बाबतीत एक गोष्ट सांगतात, सत्पात्र दान, दान आणि धर्म. दादा नेहमी गोष्ट सांगत असतात की दान काय आणि धर्म काय. तर दान हे 3-4 लोकांनाच होतं. 4 लोकांना, एक देवाला दान होतं, एक आईला दान होतं, एक वडिलांना दान होतं, एक ब्राह्मणाला दान होतं, एक गुरुला दान होतं. गुरु म्हणजे संत, संत म्हणजेच गुरु. एवढ्याच लोकांना दान दिलं जातं. आणि कलियुगाच्या भाषेमध्ये म्हटलं की जावयाला आणि बाच्याला, यांनाच दान दिलं जातं. दान हे सुटत नाही. कारण काय असतं, त्या पैशावर आपलं ममत्व जातं. ज्या गोष्टीवर आपलं ममत्व आहे ती गोष्ट सुटत नाही. कौसल्या आणि दशरथ या दोघी उभयतांचं प्रभू श्रीरामचंद्रांवर काय होतं, ममत्व. जेव्हा विश्वामित्र मागायला आले की तुझा पुत्र मला दे धर्मरक्षणासाठी, तर दोघी नाही म्हणे, नाही, ममत्व आहे. ज्या ठिकाणी ममत्व आहे ते दान जात नाही. धनाच्या ठिकाणी साधकाचं ममत्व असतं. मग ममत्वालाच दान होतं. पुढचं ऐका, जिथं ममत्व आहे तिथं आपण दान देऊन देतो. मुलगा आहे, आपलं घेर भो, हा 7-12 तुझ्या नावावर, पण एक 10 ग्रॅमच्या जर बांगड्या असतील तर ते सुनेला देऊ का पोरीला देऊ, सुनेला देऊ का पोरीला देऊ, अशी द्वंद्व मनस्थिती होते. कारण सासूकडनं आलेले असतात, त्या सुनेला आलेले असतात. मग मुलीला द्यायच्या अगोदर हक्क कोणाचा असतो, सुनेचा. मुलीला दिलं तर मग एक मुलीला देते, एक सुनेला देते.
जिचं ममत्व असतं तिथं तडजोड होते. दादांचं आता भागवत होतं, देवी भागवत. बघा कोण कोण कशा कशा पद्धतीने संकल्प करून भागवत करतात. त्या साधकाचा संकल्प सांगतो मी, संकल्प सांगायचा नसतो, पण जनहितार्थ जेणेकरून आपला उद्धार होईल असा संकल्प असेल तर काय हरकत नाही सांगायला. त्या आजींनी संकल्प असा केला होता की माझ्याकडे जी माझ्या नावावर प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीतले हिस्से मला दिरांना द्यायचे, पण माझे मुलं नाही म्हणतात, तर त्यांना सुबुद्धी होण्याकरता हे देवी भागवत करते. बघा मुलं म्हणतात नाही आपली प्रॉपर्टी कशाला काकांना द्यायची. नाही रे, तुझे बाबा सांगून गेले. हो बाबा सांगून गेले, पण मग ती आपल्या नावावर आहे ना, आपली कमवलेली ती मुलांना त्यांना कशाला द्यायची. नाही सांगून गेले मला द्यायचीच आहे आणि मी करणारच आहे. तुमच्या बुद्धीत फरक पडावा म्हणून मी हे देवी भागवत करते. आपण अनेक वेळा ऐकलंय भागवत काय पितरांकरता, मोक्षप्राप्ती करता, पुत्र होण्याकरता, विवाह जमण्याकरता अनेक प्रकारे संकल्प. पण सत्यसंकल्पाचा दाता नारायण. तन्मे मना हा शिवसंकल्पमस्तु. आपल्या मनात चांगला सत्यसंकल्प उदयाला येणं ही भगवंताची कृपा आहे. आपल्या मनात चांगला संकल्प येणं. नाही तर 1 जानेवारी 26 येऊन गेलं आणि 1 जानेवारीला किती संकल्प होता लोकांचे. उद्यापासून लवकर उठेल, नवीन वर्षापासून लवकर, गोड खाणार नाही, रोज फिरायला जाईल. 4-5 दिवस होतं. सत्यसंकल्प करणारा सुद्धा परमात्मा, तो निभवणारा सुद्धा परमात्मा. तन्मे मना हा शिवसंकल्पमस्तु. शिव म्हणजे कल्याण. मनात कल्याण करणारा संकल्प असला पाहिजे. कुठलं कल्याण? आपलं कल्याण, आपल्या कुटुंबाचं कल्याण, आपल्या गावाचं कल्याण, आपल्या गावाचं कल्याण, आपल्या गल्लीचं कल्याण, आपल्या देशाचं कल्याण. आणि त्या भगवंताच्या नामाने अनेक संकट दूर होतात. बघा तुम्ही आता हल्ली खूप चालू आहे, असं युद्ध होईल, तसं युद्ध होईल, आपल्या भारतावर असं होईल, तसं होईल. मी अनेक वेळा ज्यांनी असे भाकीतं केले त्यांना मी खाली मेसेज टाकला आहे की भगवंताच्या नामाने जर सगळं संकट दूर होतं तर तुम्ही एकेका गावात जाऊन पैसे न घेता 7 दिवस त्या स्टेजवर बसायचं, बाजूलाच बाथरूम करून घ्या. उभारणं तुम्हाला काही कठीण नाही. स्नान संध्या शौचादी मार्जन झालं की पुन्हा सीताराम 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 सीताराम. ते गावावर संकट येऊ नये म्हणून भगवंताचं नामाचा जप करा ना. कोणी करत. आमचे चैतन्य महाराज देगलूरकर परवा बोलले की ह्या सगळ्या परिस्थितीत असं झालंय म्हणे ज्ञानेश्वरीचे पारायण आणि तुकाराम महाराजांच्या गाथीचे पारायणच बंद पडल्यासारखे झाले. लोक करतच नाही. भागवत सप्ताह करता, रात्री कीर्तन आणि भंडारा. मग ज्ञानेश्वरी पाठ केव्हा होईल? सत्य संकल्प आपल्या मनात निर्माण झाला की ती भगवंताची कृपा आहे असं समजावं. जो दुःखी आहे, दरिद्री आहे, आपला विषय चालू होता धर्म आणि दान. 4 जणांना दान दिलं जातं, 4-5 जणांना. धर्म काय? गरिबाला देणं धर्म आहे, बहिणीला देणं धर्म आहे, आप्तांना देणं धर्म आहे. म्हणून भगवान महादेव म्हणतात की दीन, दुःखी आणि दरिद्री मनुष्याला भक्ष्य आणि भोज्य दिलं की पुण्य प्राप्त होतं. काय काय द्यायला सांगितलंय तर अन्न, पान आणि वस्त्र प्रदान करणे.
काय काय द्यायचं? गरिबाला अन्न, पैसे देऊ नका गरिबाला. त्याचा वाईट मार्गाला उपयोग होतो. आपलं धन चांगल्या मार्गाला जायला पाहिजे, म्हणून गरिबाला अन्न द्या. त्या भक्ष्यभोज्य सांगितलंय, जे खाण्यायोग्य आहे ते भोज्य द्यायचं. सगळ्या ज्योतिषांनी सांगितलं की काळ्या कुत्र्याला बिस्किट घाला, त्या सगळ्या गावातल्या कुत्र्यांच्या अंगावर जे केस उडून गेले ते बिस्किट खाऊन खाऊन. बघा तुम्हाला गल्लीत 2 कुत्रे तरी असे दिसतील की त्यांच्या अंगावर केसच राहिले नाही. अरे ते मैदाच खाता येतं काय? बरं, त्यांना आपल्याला जसं गोड लागतं ते बिस्किट मैद्याचं, तसं त्यांनाही गोड वाटतं. बरं, आपल्याला बुद्धी आहे काय खावं काय खाऊ नये, त्यांना बुद्धी नाही काय खावं काय खाऊ नये. भक्ष्यभोज्य सांगितलंय दान द्यायला. त्या गरीब म्हणजे सिंधी कॉलनीकडे तुम्ही जर रात्री उभे राहिले तर अनेक मोठे व्यापारी येतात, 50-50 रुपयाचे बिस्किटीचं पुढे घेतात, त्या कुत्र्यांना घालतात. अरे त्याच्याने पाप होतोय बाबा, पुण्य होत नाहीये. भक्ष्यभोज्य, खाण्यास योग्य असलेली वस्तूच दान द्यावी. हल्ली काय आहे, कलियुगाचा महिमा इतका वाढलेला आहे की कोणाशी काय सांगावं हेच ताळतम्य राहिलेलं नाही. अनेक ज्योतिषी असं सांगतात की तुमचा केतू खराब आहे तर मित्राला मद्याचं दान करा. ऐकलंय मी असं. भगवान सांगतात की भक्ष्यभोज्य दान करावं, जे खाण्यास योग्य आहे तेच. तुम्ही दिल्याने, तुम्ही जर काही दान दिलं आणि त्याचा अपाय त्याला झाला तर त्याचं पाप तुम्हाला कुणाला. भक्ष्यभोज्य द्यावं, जे शरीराला ताकद देईल असंच दान करावं. वस्त्राचं दान करा. आणखीन काय करायला सांगितलं? धर्मशाळा बांधा, विहीर करा, पाणी पिण्याची व्यवस्था करून द्या. प्याऊ लावायला सांगितलंय. हो, आपल्या शास्त्राने इतका विचार केलेला आहे. अक्षय तृतीयेला पाणी आणि जलकुंभ दान सांगितलेलं आहे. अक्षय तृतीयेनंतर महिनाभर लोकांनी घरात येणाऱ्या अतिथींना सरबत द्यावं असं शास्त्रात सांगितलं. बघा, आपण बरेच दिवस असं अक्षय तृतीयेनंतर इथं सरबत वाटतो रात्री. हे धर्माचं काम आहे. गरिबांना पाणी प्यायला व्यवस्था करून देणं हे धर्माचं काम आहे. मी आता ते काल इकडे हे लावत होते ना, त्यांना सूचना दिल्या की त्या कूलरमध्ये ग्लासच जाईल एवढी जागा ठेवा म्हटलं. म्हणे असं का? आणि तिथं ब्रिस्लरीच्या बाटल्या लावतील आणि बाहेर जाऊन त्या बाटल्यामध्ये बाटल्या टाकतील आणि पितील. लोकांचं काही खरं राहिलं नाही. ग्लास भरच पाणी मिळेल याच्याकडे एवढीच सोय करा म्हटलं. पाणपोई लावायला सांगितली, तलावाचं निर्माण करायला सांगितलं. घेणाऱ्या ज्याला द्यायचं आहे त्याची इच्छा विचारायची आणि त्या गोष्टीचं दान करायचं. आता तुम्हाला द्वंद्व असं पडेल या ठिकाणी की गरिबाला इच्छा विचारायची. तो गरीब व्यसनी असेल तर तो व्यसनातच सांगेल माझी ही इच्छा आहे. मग त्याला विचारण्यापेक्षा थंडी आली तर कांबळ द्यावं, उन्हाळा आला तर वाळा द्यावा, पावसाळा आला तर छत्री द्यावी. कारण जो असं सांगेल
बघा, म्हणजे मी तुम्हाला सांगतो धर्म कसा असतो. जो तुम्हाला सांगेल की तो आता इथं सांगितलंय की लेने वाले की इच्छा पूछ के देना, म्हणजे जो घेणार आहे तुमच्याकडनं त्याची इच्छा विचारायची की तुला काय पाहिजे. पण त्याने अनैतिक मागणी केली तर त्याला देऊच नका. मग जो नैतिकतेने मागणी करेल त्यालाच द्या. कारण घेणाऱ्यालाही कळलं पाहिजे की आपण काय मागावं. घेणाऱ्याने मागितलं तुम्हाला की मग मला 10,000 रुपये देतं, कसं काय करायचं. त्याने 5 रुपयाच्या वरती मागूच नाही. म्हणून जो नैतिकतेने मागेल त्यालाच द्यावं. नित्य देण्यायोग्य वस्तूचं दान केलं पाहिजे. आसन, शय्या. बरेच तुम्ही गुजरातकडे गेले, डाकोरजी वगैरे, तर देवाला शय्या करून आणतात लोक. देवाला दान, एवढा चांदीचा पलंग, एवढा चांदीचा पलंग, एखादा लाकडी पलंग. म्हणजे मी चांदी सांगतो, तो चांदीत नाही असं नाही, लाकडी पलंग, त्याच्यावर गादी, टेकायला चक्के. मी गुजरातमध्ये असे छोटे छोटे 3 उश्या पाहिल्यात. देव 3 असले की 3 उश्या करून देतात. पांघरून घ्यायला चादर. भगवंताची शय्या लावणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि भगवंताची शय्या लावत असाल आणि घरी बापाची शय्या स्वतःच्या हाताने टाकत असेल तर काही भगवंताची शय्या देणं उपयोग नाही. सगळ्या आत्ता दादा एका ठिकाणी बोलत होते, भागवत घ्यायला कोणी आलं म्हणजे तू आई वडिलांना मागवतो का, तर थांब, नाही तर जाऊ. तुम्ही दान द्यायला तयार आहात, पण आम्ही दान घेताना पण हे दान कोणाच्या घरून येतं याचा विचार करतो ना. हा कोणास कसा वागतो, काय नाही, याचं काय हिस्ट्री आहे, याचे पितर रडले का, याचा विचार करावा. मला अनेक जण विचारतात, भरपूर वेळा आपला झाला आहे हा विषय, पितरांचा फोटो दक्षिणेला लावायचा का पूर्वेला. अरे सगळ्या भिंती त्यांनीच बांधून दिल्या आहेत, त्यांच्याच नावाच्या भिंती कुठे ठोकणं बाबा. नाही म्हणे ते पूर्वेकडनं असे धरधर पाहता. म्हटलं तू सेवा केली नसेल तर ते तुला घामच मोडणार आहे. म्हणून आसन, शय्या, वाहन, घर, रत्न, धन, धान्य, गाय, शेती आणि कन्या या गोष्टी दानास योग्य आहे आणि त्या सत्पात्र ठिकाणी दान कराव्या. कन्यादान हा शब्द आहे. म्हणून लग्नामध्ये तो जो बाप पाणी सोडतो आपल्या हातावरून जावयाच्या हातावर, तर जावयाचा हात खाली असतो. दान घेणाऱ्याचा हात कधीही खाली आहे आणि दान देणाऱ्याचा हात कधीही वरती आहे. म्हणून दान देणारा घेणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दानाच्या आहेत. हे जो कोणी दान देतो तो देवलोकामध्ये निवास करतो. आपल्या पुण्यकर्माचं भोग संपवून, आपल्या पुण्यकर्माचं भोग संपवून तो पुन्हा मनुष्य लोकात येतो आणि त्याचा जन्म, पुढचा जन्म कसा असतो, सुख सामग्रीने संपन्न उत्तम कुळात तो जन्म घेतो. त्याच्या जवळ धनाची कमतरता नसते. दान देणारा
प्राणी म्हणजे ज्याने दान दिलंय तो पुढच्या जन्मात महान सौभाग्य घेऊन जन्माला येतो. ही गोष्ट महादेव पार्वतीला सांगतायत. महादेव म्हणतात, हे देवी, ही गोष्ट ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली, ब्रह्मलिखित आहे, ब्रह्मवाक्य आहे. दाता पुरुष सगळ्यांनाच प्रिय असतो. याच्याशिवाय खूप मनुष्य असे असतात की जे कंजूसी करतात. ते कंजूस असतात, ते मंदबुद्धी असतात. त्यांच्याजवळ ब्राह्मणाने एखादी गोष्ट मागितली तर ते देत नाही. कोणी दीन त्यांच्याजवळ आला, आंधळा आला, दरिद्री आला, भिकारी आला, अतिथी आला की ते त्याला दान देत नाही, तिथून सरकून जातात. त्यांनी याचना केल्यावर पण जिव्हाच्या लोलुपतेपासून त्यांना कोणी याचना केली की मला खायला दे, तर त्या जिव्हा त्यांची लोलुपते होते किंवा अन्न खावं, ते अन्न देत नाही. कधी धन, वस्त्र, भोग, सुवर्ण, गाय, अन्न, नाना प्रकारच्या खाद्यवस्तूंचा दान करत नाही. अशा प्रकारे अधर्मी, लोभी, नास्तिक आणि दानापासून पळणारे मूर्ख मनुष्य नरकात पडतात. जर कालचक्राच्या फेऱ्याने ते पुन्हा मनुष्य योनीमध्ये जन्म घेतात तर ते निर्धन कुलामध्ये जन्म घेतात. ते जे निर्धन कुलामध्ये जन्म घेतात त्यांना नेहमी भूक लागते, तहान लागते, कष्ट होतात. अशा लोकांचा सगळा समाज त्याग करतो. ते सगळे भोगापासून निराश होतात आणि मग पापाचार करून आपलं जीवन चालवतात. दुसरा मनुष्य असा असतो, समजा जो कंजूस असतो, तर एक त्यांनी असा जन्म सांगितला की तो दरिद्री असतो, पापाचार करतो. दुसरा असा असतो की त्याच्याकडे धन असतं पण गर्व आणि अभिमानाने तो फुगलेला असतो आणि तो पापामध्ये परायण राहतो. तो गर्वाने आणि अभिमानाने युक्त असतो. त्याचं धन कोणाला दान देत नाही. कोणी मागायला आलं तर त्याचा अपमान करतो. कालचा अभंगाचं पहिलं चरणच आहे सत्ता. कालचंच उदाहरण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सत्ता म्हणजे अभिमान गेला की मनुष्य हरला. हरपली सत्ता, मुराली वासना. ती सत्ता म्हणजे जो अभिमान जेव्हा नाश होतो तेव्हा आपल्यावरची सत्ता नाहीशी होते. अभिमान आपल्याला जगू देत नाही. तो प्रत्येक ठिकाणी मान पाहत असतो. इकडनं मान मिळेल, तिकडनं मान मिळेल, या मानाच्या अपेक्षेने आणि धनाच्या अपेक्षेने तो अभिमानी मनुष्य नरकात जातो. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी प्रमाण देतात, संत मार्गी चालती त्यांची लागावी मज माती. म्हणजे अभिमान गाळणंच आहे. माती कपाळाला लावायची. काल प्रमाण दिलं, अभिमान कोणाला नाही तर पंढरीला जाणाऱ्यांना अभिमान नाही.
एकमेकांच्या पाया पडतात. ते नमस्कार केला की अभिमानाचा नाश होतो. म्हणून ते अभिमानी होतात. कोणाला पाद्य अर्पण, आपल्याकडे अतिथी आल्यावर पाय धुवायला पाणी द्यायला सांगितलंय तर ते पाणी देत नाही, विधिवत सत्कार करत नाही, आचमनीय जल देत नाही. गुरु जर त्यांचे घरी आले तर प्रेमपूर्वक त्यांची पूजा करत नाही. वृद्धजनांचा तिरस्कार करतात. वृद्धजनांचा तिरस्कार करतात. असे लोक नरकाच्या गामी जातात आणि त्या नरकामधून सुटले की निंदित कुलामध्ये उत्पन्न होतात. आपल्या गुरुजनांचं, आईवडिलांचा अपमान करतात. चांडाळ कुळामध्ये जन्म घेतात. अशा ठिकाणी जन्म घेतल्यावर त्यांच्यामध्ये अभिमानच येत नाही. जो देवता आणि ब्राह्मणांची पूजा करतो, संसारातले लोक ज्याला पूज्य मानतात, जो आपल्या घरातील वृद्धांचा आदरातिथ्य सत्कार करतो, रोज नमस्कार करतो, विनयी मीठे वचन बोलणारा, म्हणून कधीही नेहमी गोड बोलणारा पाहिजे. सगळ्या वर्णांचा प्रिय, सगळ्या प्राणीमात्रांचं हित करणारा, ज्याचा कोणाबरोबर द्वेष नाही, ज्याचं मुख अतिशय प्रसन्न आहे, स्वभाव कोमल आहे, स्वागतपूर्वक स्नेहपूर्वक वाणी ज्याची आहे, तो जो कोणी आपल्या घरात आला तर स्नेहपूर्वक बोलतो, प्रेमाने बोलतो, कुठल्या प्राण्याची हिंसा करत नाही, सगळ्यांचा सत्कार, गुरुपूजन करतो, जो यथोचित सगळ्यांचा सत्कार करतो, अतिथीयांना आमंत्रित करतो. आमंत्रित शब्द आहे. आमच्या घरी या. त्याचं हल्ली फ्लॅटवाल्या आपल्याला झोपायला जागाने कुठे येऊ देतो. आमच्या घरी या असं आमंत्रित करतो, त्यांची पूजा करतो. असा मनुष्य स्वर्गाला प्राप्त होतो. आणि स्वर्गाला प्राप्त झाल्यानंतर, तिथले स्वर्गाचे भोग संपल्यानंतर, मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर तो उत्तम कुळामध्ये जन्म घेतो आणि धनवान होतो. असा धर्मात्मा मनुष्य सर्वदा सर्वोत्तम असतो. हे साक्षात ब्रह्माजीने, ब्रह्मदेवाने याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. ज्या मनुष्याचं आचरण क्रूरतेने आहे, जो सगळ्या लोकांना भयंकर त्रास देतो, जो हात पाय, दोर, लाकडी काठी याच्याने नेहमी मारायच्या गोष्टी करतो, घातक शस्त्रांचा प्रहार करतो, घातक शब्दांचा प्रहार करतो, जीव जंतूला मारतो, अशा स्वभावाला मनुष्याला नरकातच जावं लागतं. आणि तो नरकात गेल्यानंतर अनेक प्रकारचे दुःख भोगून पुन्हा पृथ्वी तलावर येतो. तर तो मनुष्य अनेक विघ्न बाधांनी युक्त असा असतो. अधमकुलामध्ये जन्म घेतो. आपल्या कर्मानुसार जगतामध्ये नीच समजला जातो. सगळे लोक त्याच्याशी द्वेष ठेवतात. याच्या विपरीत जो मनुष्य सगळ्या प्राणियांप्रती दयादृष्टी ठेवतो, सगळ्यांना मित्र समजतो,
सगळ्यांच्या वृद्ध लोकांना आपल्या वडिलांप्रमाणे वागवतो, कोणाबरोबर वैर ठेवत नाही, इंद्रियांना वश करतो, जो आपले हात आपले पाय यांना ताब्यात ठेवतो, जीवाला उद्वेग देत नाही, ज्याच्यावर सगळे प्राणी विश्वास ठेवतात, अशा स्वभावाला अशा आचरणवाला पुरुष स्वर्ग लोकामध्ये दिव्य भवनामध्ये देवतांबरोबर आनंदपूर्वक निवास करतो आणि पुन्हा जन्म घेऊन उत्तम कुळामध्ये जन्म घेतो. हे पार्वती, अशा प्रकारे जो मनुष्य कर्म करतो तो स्वर्ग आणि नरकाला प्राप्त होतो. या संबंधात मी तुला जे काही सांगितलं ते साक्षात ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेलं आहे आणि ह्या प्रकारे वागणारा माणूस स्वर्गात अत्यंत दुर्लभ अशा देवतांजवळ राहून उत्तम फळ भोगतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे.